इंधन टंचाईमुळे जनसामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने काँग्रेस आक्रमक झाली। काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात व मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले व माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले। केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने केवळ गेल्या 4 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 8 रुपयांची वाढ केली आहे। ही वाढ ही सर्वसामान्य जनतेची सरळ आर्थिक लूट आहे। मोदी सरकार शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीयांच्या हाल अपेष्टांकडे डोळेझाक करत आहे। केवळ उद्योगपती आणि कॉर्पोरेट मित्रांचे हित सांभाळण्यासाठी जनतेच्या खिशातून लूट चालवली जात आहे। ही अन्यायकारक, जनविरोधी आणि असंवेदनशील धोरणे आहेत। अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी या अन्यायकारक दरवाढी व इंधन टंचाईच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले। किती लुटणार मोदी, आता बस करू मोदी या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। या प्रसंगी प्रामुख्याने काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक विक्की वानखडे, युवक काँग्रेसचे निलेश गुहे, नितीन काळे, अनिकेत ढेंगळे, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते।